जुलै महिन्याच्या सुरुवातीला धुवाधार बरसणारा पाऊस आता अचानक गायब झालाय। जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढणारे पावसाचे दाट ढग आता आकाशातून गायब झाले। 10 दिवस मुसळधार आणि झोडपून काढणारा पाऊस 2 दिवसांपासून अचानक का गायब झाला? पुन्हा पाऊस कधी बरसणार? एल निनोचा काय प्रभाव पडेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। गेल्या काही दिवसांतील हवामानाचा घटनाक्रम पाहिला तर असं दिसून येतंय की जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसानं राज्यात सर्वत्र हाहाकार माजवला। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीसारख्या मुसळधार पावसाची देखील बरसात झाली। नद्यांना पूर आले, घाटांमध्ये दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या। प्रशासनानं सलग काही दिवस विविध जिल्ह्यांना रेड तसंच ऑरेंज अलर्ट देखील जारी केला। 9 जुलैला तर नैऋत्य मान्सूननं संपूर्ण देश व्यापल्याची घोषणा हवामान खात्याने केली। संपूर्ण देश व्यापल्यानंतर पावसाचा जोर अधिक वाढेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती, परंतु अवघ्या 2च दिवसात निसर्गानं आपलं रूप बदललं। ढगांचे गडगडाट थांबले, दक्षिण पश्चिम बाष्पयुक्त वारे मंदावले आणि कडक ऊन पडायला सुरुवात झाली। 11 आणि 12 जुलै रोजी सॅटेलाइटच्या माध्यमातून समोर आलेली हवामानाची दृश्य अतिशय धक्कादायक होती, कारण ज्या संपूर्ण राज्यावर 2 दिवसांपूर्वी काळेकुट्ट ढग जमा झाले होते तिथं आता आकाश पूर्णपणे कोरडं झालं। अगदी मुंबई आणि नेहमी मुसळधार पाऊस अनुभवणाऱ्या पश्चिम घाट माथ्यावरही गेल्या 24 तासांमध्ये पावसाची पूर्ण उघडीप पाहायला मिळाली। या अचानक उद्भवलेल्या कोरड्या हवामानामुळे राज्यातल्या तापमानात वाढ झाली आहे, उन्हाचा चटका वाढलाय। पावसाच्या या अचानक गायब होण्यामागचं सर्वात मुख्य कारण काय? तर पश्चिम प्रशांत महासागरात निर्माण झालेलं एक शक्तिशाली चक्रीवादळ। भारतात पाऊस पडण्यासाठी हिंदी महासागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची आणि मान्सून ट्रॅपची आवश्यकता असते। मात्र सध्या भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या पश्चिम प्रशांत महासागरात शक्तिशाली चक्रीवादळ विकसित होतंय। या चक्रीवादळानं भारतीय उपखंडात येणारी सर्व आर्द्रता, बाष्प आणि वातावरणीय वारं स्वतःकडे खेचून घेण्यास सुरुवात केली। त्यामुळे हिंदी महासागराकडून भारताकडे येणारा बाष्पाचा प्रवाह पूर्णपणे विस्कळीत झालाय आणि भारताचा मुख्य मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा कमकुवत झालाय। हा कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्यानं ढग तयार होण्याची प्रक्रिया थंडावली आहे आणि आधी बरसलेले ढग आता हवेतच विरघळून गायब झालेत। या चक्रीवादळासोबतच दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव। यावर्षी पावसाळ्यात एल निनो अधिक तीव्र होत असल्याचे संकेत आधीच मिळाले होते। या एल निनोच्या सक्रियतेमुळे समुद्रावरील वारे अधिक कमकुवत झाले। त्याच वेळी राजस्थान आणि उत्तर पश्चिम भारताकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांनी महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू केला, ज्यामुळे वातावरणातील आर्द्रता आणखी कमी झाली। अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा जो कोकण किनारपट्टीला समांतर राहून पाऊस पडतो तो देखील सध्या पूर्णपणे सुस्तावला। हवामानातील या जागतिक आणि स्थानिक बदलांच्या सामूहिक परिणामांमुळे राज्यात मान्सूनला ब्रेक लागला। जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईनं पेरण्या उरकल्या। कोवळी पिकं आता जमिनीतून वर येत आहेत। अशा नाजूक परिस्थितीत पिकांना सुरुवातीच्या काळात पाण्याची आवश्यकता असते। मात्र आता अचानक 10 ते 15 दिवस पाऊस दडी मारणार आहे, त्यामुळे उगवून आलेली कोवळी पिकं पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतातच जळून जाण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे। जर पाऊस जास्तच लांबला तर शेतकऱ्यांवर दुबार किंवा तिबार पेरणीचं संकट येऊ शकतं। आता सर्वांच्या नजरा लागल्यात, हा पाऊस नेमका परत कधी येईल? हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 ते 19 जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर अतिशय कमी राहील। या काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कडक ऊन पडेल आणि हवामान पूर्णपणे कोरडं राहील। मात्र 20 ते 22 जुलैच्या आसपास अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा काही नवीन हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे। पश्चिम प्रशांत महासागरातील चक्रीवादळाचा प्रभाव जसा कमी होईल तसा हिंदी महासागरातून बाष्पाचा पुरवठा भारताकडे पुन्हा पूर्ववत सुरू होईल। जुलै महिन्याच्या अगदी शेवटच्या आठवड्यात मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान खात्यानं स्पष्ट केलंय की संपूर्ण जुलै महिन्याचा विचार केल्यास सरासरीचा 94% पाऊस पडण्याची शक्यता अजूनही कायम आहे। त्यामुळे मान्सून गायब झालेला नसून तो तात्पुरता कमकुवत झालाय आणि लवकरच त्याचं पुनरागमन होईल। शेतकऱ्यांनी आणि जनतेनं खचून जाण्याचं कारण नाही, कारण निसर्गाचा नियम आहे, तो जसा रुजतो तसा तो पुन्हा राजासारखा बरसतो सुद्धा। तोपर्यंत मात्र शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे। कृषी विभागानं कमी कालावधीत येणाऱ्या आणि कमी पाण्यावर टिकणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिलाय। ढग जरी तात्पुरते गायब झाले असले तरी जुलै अखेरीस ते पुन्हा गरजत बरसणार आणि परतणार। त्यामुळे या ब्रेकच्या काळात संयम राखून शिवारातील कामं उरकून घेणंच
शहाणपणाचं ठरेल. काय तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.